सावी विचारते ते प्रश्न काय पूर्णपणे चुकीचे नाहीये. नाही पण आधीपासून तर हेच ठरलेलं ना की हिराचं आणि माझं लग्न होणार. आईची सुद्धा हीच इच्छा होती आणि आईची प्रत्येक इच्छा आजपर्यंत मी स्वतःची समजून पूर्ण केली आणि ती पूर्ण केल्यानंतर मला मला आनंद मिळालाय, समाधान मिळालंय. पण आता असं का वाटतंय मला? आता सुद्धा आईला जे हवंय तेच होतंय. पण पण मी का खुश नाहीये? एक मुलगा म्हणून माझं कर्तव्य मी पार पाडतोय, पण मला का समाधान मिळत नाहीये? हे सगळं राहिलं एका बाजू. त्या सावीला कसं कळतंय की माझ्या मनात नेमकं काय चाललंय ते? तिचा काय संबंध आहे हे सगळं कळण्याचा? खरंच धैर्य, तू तू का तिला घेऊन आलास परत? तुझा तरी काय संबंध होता तिला परत घरी घेऊन यायचा? बरं तिच्या आईला शब्द दिलास की तिच्या पाठीशी तू कायम उभा असशील म्हणून. काय होतंय हे मला? का का तिच्या डोळ्यात पाणी आल्यावर मला आतून भरून येतंय? का तिच्या डोळ्यात बघताना असं वाटतं की मी का त्या कोर्ट केस मधनं सुटायला तिची एवढी मदत केली मी? का करतोय मी हे सगळं? का का डोक्यात एवढी गडबड चालली आहे माझ्या? काहीतरी गडबड नक्कीच आहे. धैर्य त्यांच्या मनाने करत नाही हे 100% सांगते मी. मला फक्त आता एवढंच बघायचंय की मी जर त्यांच्यापासून लांब गेले तरी ते त्यांच्या प्रेमाची कबुली देत आहेत का नाही. तुम्हाला आठवतंय ना, धैर्य जेव्हा मला सोडून चालले होते तेव्हाच मी त्यांना माझ्या प्रेमाची कबुली दिली होती. हा होय होय. सावे, खरं मला काय पटत नाहीये बघ. हा बरोबर आहे. कशावर ना धैर्य यावेळी पण खोटं बोलत नसतील. हे बघ, त्यांच्याकडनं खरं कसं काढून घ्यायचं हे मला चांगलं माहितीये. आणि त्यांची काय मजबुरी आहे याचा जरासा अंदाज मला यायला लागलाय. म्हणजे कसली मजबुरी काय कळालं नाही मला. काल मी दया मामा आणि दामिनी मॅडमचं बोलणं चुकून ऐकलं. आता ते नक्की कशावर बोलत होते मला काय कळलं नाही, पण दया मामा दामिनी मॅडमला ब्लॅकमेल करत होता. काय? ब्लॅकमेल? कशासाठी खरं? धैर्यांचं इराशी लग्न व्हावं यासाठी. काय काय सांगायलास तू? आणि तुम्हाला माहितीये धैर्यांना जगात सगळ्यात इम्पॉर्टंट कोण असेल तर ती त्यांची आई आहे. आणि आईचा शब्द पाळण्यासाठी धैर्य काहीही करू शकतात. कदाचित याच कारणामुळे धैर्य गप्प आहेत. पण मामा नेमकं कुठल्या गोष्टीवरून दामिनी मॅडमला ब्लॅकमेल करत होता ना ते आपल्याला कळायला पाहिजे. म्हणजे आपण धैर्यांची मदत करू शकतो आणि त्यांना या सगळ्यातनं बाहेर काढू शकतो. म्हणजे धैर्य मोकळेपणानं त्यांच्या मनात जे काय आहे ना ते बोलू शकतील. आता सगळं कळायला लागलंय. करेक्ट आहे तुझं सावे. तुझं जे काय प्लॅन असेल की नाही ते सांग. काय पाहिजे ते करायला तयार आहे बघ. आता आपण धैर्यला आणि तुला एकत्र आणायलाच पाहिजेत. आता तुमच्या दोघांची साथ मला लई इम्पॉर्टंट आहे आणि म्हणूनच मी तुमच्याकडे आले. हे बघ, तर प्लॅन असा आहे की आता पुढचे काही दिवस आपल्याला दया मामांवर वॉच ठेवायचं आहे. दया मामा कुठं जातात, कुणाशी बोलतात, काय करतात सगळं आपल्याला कळायला पाहिजे. आणि त्या माहितीतूनच आपल्याला काहीतरी हाताला लागू शकतं. म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते आपण हुडकून काढू शकू.
चला लागूया कामाला. आता काही जरी झालं तरी धैर्याला विचार करायला भाग पाडायचाच. विचार करून करून ना आता आता वेळ लागायची पाळी आली. नाही, धैर्य एवढा विचार करायची काही गरज नाही. हाती काहीच लागणार नाहीये त्यांना. हा, आणि तसंही तिनं सांगितलंय ना की एकदा की मी हिराच्या बोटात अंगठी घातली की ती लगेच डिवोर्स पेपर्सवर सह्या करणार. बस आता आता हीच गोष्ट डोक्यात ठेवायची. त्यामुळं आमच्यात जे काही नातं असेल नसेल त्या नात्याला काहीच फ्युचर नाहीये. आणि आता हीच गोष्ट घरी जाऊन तिच्या डोळ्यात डोळे घालून तिला सांगायची. आणि हा साखरपुडा माझा आहे ना, मग त्यासाठी तिनं तयारी करायची काही गरज नाहीये. यस, करेक्ट, अगदी बरोबर विचार करतोयस धैर्य. आता आता घरी जायचं आणि समोरासमोर हेच तिला सांगायचं. व्हेरी गुड धैर्य. आईचा फोन आहे. हॅलो, हा आई. सावे, तुला एक अर्जंट बातमी द्यायची बघ. बातमी? काय बातमी द्यायची असेल? भाऊ बरे असतील ना का नाही? आई, काय झालं? म्हणजे भाऊ ठीक आहेत ना? वय वय, भाऊ बरे आहेत, आराम करायला. अच्छा, मग काय झालं? कुठली बातमी द्यायची होती तुला? सावे, तुझ्या पप्पांना कोल्हापूर रत्न पुरस्कार जाहीर झालाय. काय? आत्ताच पत्र आलंय तसं घरी. त्यांनी आजवर जे काय कार्य केले त्याचा सन्मान आहे म्हणे. आणि हो, त्याच्यावर काहीतरी एव्ही डॉक्युमेंटरी काय म्हणतात ते बनवणार आहे. आई, अगं काय सांगतेस काय तू? अगं कसली भारी बातमी दिलीस. माझी पण अगदी तुझ्यासारखीच गत झाली ती बघ पत्र वाचल्यावर. तुझ्या पप्पासनी कोल्हापूर रत्न पुरस्कार जाहीर झालाय हे वाचून तर मला काय करू आणि काय नको असं झालं अगदी. काकी, कसला भारी काकी. खूप खूप अभिनंदन तुमचं. होय होय काकी, कॉंग्रॅच्युलेशन. माझं कसलं बरं असू दे. खरं सावे, बघितलंस ना, जशी आपल्याला तुझ्या पप्पांची आठवण आहे तशी कोल्हापूरकरांना बी आहे. ते सुद्धा त्यांनी केलेलं काम विसरलेले नाहीत. काय आनंद झाला माहिती मला ते वाचल्यावर. खरंच आहे,